गणपती बाप्पा आता जवळ येत आहेत. त्यांच्या आगमनासाठी मी इथे बनवलेले आहेत खूप छान असे हे उकडीचे मोदक. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. त्यासाठी आपण सारण सर्वात पहिल्यांदा बनवणार आहोत आणि मी इथे एका कढईमध्ये 1 चमचाभर खसखस 2 ते 3 मिनिटं भाजून घेणार आहे. त्याच्यानंतर 1 चमचाभर आपण ह्यामध्ये तीळही ॲड करणार आहोत. पांढरे तीळ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि तीळ आणि खसखस साधारण 3 ते 4 मिनिटं आपण भाजून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण तीळ आणि खसखसाचा कूट करून घेणार आहोत. त्यासाठी मी एका खलामध्ये अशा पद्धतीने बारीक करणार आहे. तुम्ही हवं असेल तर मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता. ही पावडर आपली तयार झालेली आहे. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये आपण साजूक तूप घालून घेणार आहोत आणि एका नारळाचा चव जो आहे तो मी यामध्ये घालून घेणार आहे. 2 ते 3 मिनिटं आपण हा खवलेला नारळ जो आहे तो भाजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर 1 वाटी आपल्याला इथे गुळाचा वापर करायचा आहे. नारळ आपल्याला जेवढा असेल त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपण गुळ यामध्ये ॲड करायचा आहे. गुळ छान मिक्स करून घेऊयात. त्याच्यानंतर गुळ मिक्स झाल्यानंतर आपण हे जे मिश्रण आहे ते थंड करून घेणार आहोत. आता इथे मी थंड केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तीळ आणि खसखसाचा जो कूट आपण तयार केलेला होता तो 2 चमचे यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्याने खूप छान असा हा स्वाद आपल्या सारणाला येतो आणि बाप्पाला नक्कीच हे मोदक आवडतील. त्यामुळे एकदा तरी करून बघा आणि केल्यानंतर कसे जमलेत हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. सारण तर आपलं तयार झालेलं आहे. कवरसाठी आपण एका कढईमध्ये 1 पेलाभर पाणी, अर्धा पेला आपण दूध घालून घेणार आहोत. दुधाने खूप छान रंग येतो. पांढरे शुभ्र असे हे मोदक बनतात. त्यामुळे अर्धा पेला मी इकडे दूध घातलेलं आहे. थोडंसं आपल्याला साजूक तूपही घालायचं आहे. त्याच्यामुळे चकाकी छान येते. आणि त्याच्यानंतर आपण अगदी थोडंसं मीठ यामध्ये घालणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मीठ अजून थोडंसं ॲड करू शकता, काहीच हरकत नाही. उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच प्रमाणात 1.5 पेला तांदळाची पिठी घालून घ्यायची, छान मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि झाकण घालून 10 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे. हलकंसं गरम असतानाच आपण एका ताटलीमध्ये हे काढून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने मी पेल्याने ह्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घेते. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. हाताला सहन होईल असं हे मिश्रण झाल्यानंतर आपल्याला साधारण 5 मिनिटं हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे. मळून घेतल्यानंतर काय होतं, आपले जे मोदक आहेत ते अजिबात फाटत नाहीत आणि खूप छान असे मऊसूत उकडीचे मोदक बनतात. आता हा गोळा तर तयार झालेला आहे. आता आपण उकड काढताना चाळणीवरती अशा पद्धतीने ओला रुमाल घालून घ्यायचा आहे. सारणही आपलं तयार झालेलं आहे. आता आपण मोदक तयार करायला घेणार आहोत. छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला दोन्ही हातावरती अशा पद्धतीने दाबून छान सॉफ्ट असा करून घ्यायचा आहे आणि उरलेल्या पिठावरती आपण इथे ओला रुमालही घालून घेणार आहोत. आता हा जो गोळा आहे तो आपला लाटून घ्यायचा आहे. आपल्या पुरीच्या आकारासारखा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. त्यासाठी मी थोडीशी पिठीही लावून घेतली आहे आणि आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. मग आपण कळ्या करून घेणार आहोत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडली तर जरूर तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा. अशा पद्धतीने कळ्या पाडून झाल्यानंतर आपण यामध्ये 2 चमचे सारण भरून घेणार आहोत आणि हे अप्रतिम मोदक आता तयार होणार आहे. खूपच छान दिसत आहेत आणि बाप्पाला आवडणारे हे उकडीचे मोदक जरूर करून बघा. ह्याच्या अगोदर मी गव्हाच्या पिठापासून सुद्धा उकडीचे मोदक दाखवलेले आहेत आणि तळणीचे मोदक सुद्धा दाखवले आहेत. पनीर मोदक सुद्धा दाखवलेत. तर जरूर आस्वाद रेसिपीजवरती जाऊन हे सगळे व्हिडिओज तुम्ही बघू शकता आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करू शकता. आपला मोदक तर तयार झालेला आहे. अजून एक मोदक मी तुम्हाला इथे बनवून दाखवते. अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्या. अगदी सोप्या आहेत बनवायला. अगदी पहिल्यांदाच करणाऱ्याला सुद्धा अशा पद्धतीचे मोदक जमू शकतात. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आपलं पीठही खूप छान झालेलं आहे, मऊसूत झालेलं आहे. त्यामुळे गणपती बाप्पाला आपण हे केलेले मोदक नक्कीच आवडणार आहेत. छान दाबून असं हे सारण भरून घ्यायचं आहे आणि कळ्या एकाच दिशेने आपण वळत मस्तपैकी मोदक तयार करून घ्यायचा आहे.
तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या रेसिपीज माझ्याकडून हव्या आहेत हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपले मोदक तयार झालेत. आता आपण वाफवायला घेणार आहोत. त्यासाठी मी एका बाजूला पाणीही उकळायला ठेवलेलं आहे. मोदक आपल्याला उकडताना अशा पद्धतीने पाण्यामध्ये बुडवून मगच तो उकडायला ठेवायचा आहे, म्हणजे अजिबात तो चिटकत नाही आणि सॉफ्ट असे हे मोदक बनतात. एकदा तरी करून बघा आणि केल्यानंतर कसं जमलं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपण केशरच्या छोट्या छोट्या काड्यासुद्धा यावरती ठेवणार आहोत. त्याच्याने खूप अप्रतिम अशी चवीचे उकडीचे मोदक बनतात आणि रंगही खूप छान येतो, स्वादही छान लागतो. गणपती बाप्पांना आवडणारे हे उकडीचे मोदक आता काही मिनिटातच तयार होणार आहे. रुमाल अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घेणार आहोत आणि साधारण 10 ते 15 मिनटं आपण दणदणीत वाफ आणून देणार आहोत आणि त्याच्यानंतर आपले हे मोदक तयार होणार आहेत. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली होती आणि 15 मिनटानंतर आपले हे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. गणपती बाप्पांना आवडणारे हे मोदक अप्रतिम झालेले आहेत. सुगंध खूप छान सुटलेला आहे. तुम्ही नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर कसे जमलेत हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आस्वाद रेसिपीजवरती सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. अप्रतिम झालेले आहेत आपले उकडीचे मोदक. आपण सर्व करून घेऊयात आणि गणपती बाप्पांच्या आगमनासाठी आपण हे उकडीचे मोदक नक्कीच बनवून बघा. मी एक मोदक जो आहे तो तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे. भरपूर असं हे साजूक तूप यावरती घालायचं आहे आणि गणपती बाप्पांना उकडीचे मोदक का आवडतात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आहा, मस्त दिसत आहेत. आता मी एक उकडीचा मोदक जो आहे तो तुमच्यासाठी ओपन करून दाखवते. तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत झाला आहे. अगदी हलक्या हाताने सुद्धा ओपन होतोय.